जालना शहरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असताना नॅशनल नगर परिसरात अवैधरित्या गोवंश कत्तल सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनझिरा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणी धाड टाकली. पोलिसांनी छापा मारताच घटनास्थळी धक्कादायक चित्र समोर आले. तब्बल 11 गोवंशांची कत्तल करण्यात आल्याचे आढळून आले, तर अनेक जनावरे जिवंत अवस्थेत बांधून ठेवण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 13 जिवंत गोवंशांची सुटका केली. या जनावरांची अंदाजे किंमत 4.5 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच घटनास्थळावरून सुमारे 7 लाख रुपयांचे गोवंश मांस जप्त करण्यात आले. एकूण 11.5 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात शेख मुस्ताक नूर मोहम्मद रा, नॅशनल नगर जालना हा व्यक्ती अवैध कत्तलखाना चालवत असल्याचे समोर आले आहे. शासनाने गोवंश कत्तलीवर बंदी घातलेली असताना अशा प्रकारे सर्रास कत्तल सुरू असल्याचे उघड झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांच्या कठोर सूचनानुसार ही धडक कारवाई करण्यात आली. चंदनझिरा पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा प्रकार उघडकीस आला असून शहरातील अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. दरम्यान या कारवाईमुळे अवैध कत्तलखाने चालवणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास चंदनझिरा पोलीस करत आहेत. अशाच महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.